रामनवमीच्या दिवशी प्रभू श्रीरामांचं पूजन कसं करावं, सेवा कोणत्या कराव्यात, आईने मुलांसाठी कोणता उपाय किंवा सेवा करावी, ही सेवा केल्याने मुलं शांत होतात. प्रभू श्रीरामांचं पूजन. तुमच्याकडे बाळकृष्ण, श्रीरामांची, विठ्ठलाची किंवा स्वामी महाराजांची मूर्ती यापैकी जी मूर्ती असेल ती मूर्ती घ्यावी. सकाळी 11 वाजेपर्यंत मूर्तीवर अभिषेक केला तरीही चालतं. देवघराजवळ पाट किंवा चौरंग ठेवा, त्यावर लाल वस्त्र अंथरावं. त्यावर तामण ठेवून बाळकृष्णांना आवाहन करून बाळकृष्णांची मूर्ती ठेवावी. पाण्याने किंवा पंचामृताने अभिषेक करावा. अभिषेक करताना 16 वेळा पुरुष सूक्त म्हणावं. शक्य नसेल तर 1 वेळा म्हटलं तरीही चालतं. नंतर मूर्ती स्वच्छ कपड्याने पुसून मूर्तीला वस्त्र परिधान करावं. तांदळाची रास करून त्यावर मूर्ती ठेवावी. हळद कुंकू अक्षदा अर्पण कराव्यात. गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवावा. अभिषेकाचं पाणी किंवा पंचामृत तीर्थ म्हणून प्यावं किंवा एखाद्या झाडाला घातलं तरीही चालतं. रामनवमीला आईने मुलांसाठी कोणता उपाय करावा? मुलं हट्टी असतील, त्रास देतात, ऐकत नाही, यासाठी आईने लहान मुलं असतील तर कपाळावर मधली 3 बोटं ठेवावी. मोठी मुलं असतील तर डोक्यावर हात ठेवावा. हात ठेवून रामरक्षा म्हणावी. यामुळे मुलं शांत होतात. प्रभू श्रीरामांना मारुतीरायांची सेवा आवडते म्हणून मारुती स्तोत्राचं पठण रामनवमीला अवश्य करावं. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, कमेंट करा. आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद सर्वांना. श्री स्वामी समर्थ.